श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी ह्या येत असतात. प्रत्येक एकादशीचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अश्विन शुक्ल पक्षात एकादशी साजरी होते. पापकुशा एकादशी म्हणून या तिथीला ओळखलं जातं. ही एकादशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. ही तिथी श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा व्रत केले जाते. हे व्रत केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा आहे. दुसऱ्या दिवशी एकादशी तिथी आहे. मात्र पापकुशा एकादशीच्या तिथीबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तुमच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल, कारण ही जी एकादशी आहे तर ती 2 दिवशी साजरी केली जाणार आहे. तर ही एकादशी 13 आणि 14 या 2 दिवशी असली तरीसुद्धा या दोनही दिवशी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर ते उपाय करायला जमणार आहे. 13 ऑक्टोबरला ही जी तिथी आहे तर ती 9:08 सुरुवात होणार आहे आणि सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:41 या तिथीची समाप्ती होणार आहे. तर पहा, 13 ऑक्टोबर रोजी ही तिथी साजरी होणार आहे आणि 14 ऑक्टोबरला देखील या एकादशी तिथीचं व्रत हे केलं जाणार आहे. उद्या वार असणार आहे सोमवार आणि या दिवशी साजरी होणार आहे पापकुशा एकादशी. तर पहा, आपल्याला 14 ऑक्टोबरला वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही उपाय हे करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण ह्या एकादशी तिथीला पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये करोडपती होण्याचे मार्ग हे खुलतील. म्हणजेच काय की आपल्यावरती जर करोडोचं कर्ज असेल तर त्यापासून आपली मुक्ती होईल. ते कर्ज फिटण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्ग प्राप्त होतील. तसेच आपले दारिद्र्य आणि गरिबी ही निघून जाईल आणि घरामध्ये भरपूर पैसा येऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तुम्हाला मी जो काही उपाय सांगणार आहे तो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात अगोदर लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरासमोर बसून दिवा प्रज्वलित करायचा आहे, आपल्या भगवान श्री हरी विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जर विष्णू भगवान यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्याकडे लड्डू गोपाल असतात. पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये लड्डू गोपालची मूर्ती ही असतेच. त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे, गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे आणि ती मूर्ती स्वच्छ करून तिची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या कलरची फुलं आवडतात, पिवळा नैवेद्य आवडतो, म्हणजे तुम्ही केळीचा नैवेद्य देखील त्यांना दाखवू शकता. त्यांच्या आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आवडते ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीपत्र हे त्यांना अर्पण करायचे आहेत आणि ही सर्व सेवा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. तिथे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी, तर संध्याकाळी 4 नंतर हा उपाय आपल्याला 7 वाजेपर्यंत करायला जमणार आहे. संध्याकाळी 4 नंतर 7 वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. ही जी वेळ आहे तर ही प्रदोष काळाची वेळ आहे आणि या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या वेळेमध्ये लक्ष्मी जी असते तर ती ह्या वृक्षामध्ये वास करत असते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की पिंपळ वृक्ष हे भगवान श्री हरी विष्णूंचे एक स्वरूप आहे. आता बघा, आपण हा उपाय जर केला तर आपल्याला कोणतं फळ प्राप्त होईल. तर तुमच्यावरती खूप मोठं एखाद्या वस्तूचं कर्ज आहे, जसं की घराचं कर्ज असेल,
जमिनीचं कर्ज असेल किंवा मग गाडीचं किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि तुमचं कर्ज हे खूप वाढलेलं आहे आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे पैसा टिकत नाही, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहे, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आणि त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी खूप दिवसापासून इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कष्ट करत आहात, परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अतिशय सोपा आहे, अतिशय प्रभावशाली आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश लागणार आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते गाईचं टाकायचं आहे. जर ते दूध तुमचं गरम केलेलं असेल तर ते अजिबात टाकू नका. कच्चं दूध असेल तरच टाका. आणि त्याचबरोबर आपल्याला या पाण्यामध्ये 1 चम्मचभर साखर टाकायची आहे. एक तुळशीपत्र आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. लाल चंदन तुमच्याकडे असेल तर लाल चंदन त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. लाल चंदन नसेल तर थोडंसं कुंकू जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल. नंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरी चालेल. त्यानंतर या तुपामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून लावायची आहे. पहा, ही वात बनवल्यानंतर तुम्हाला तिला थोडंसं कुंकू लावून ती लाल बनवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक लवंग देखील टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक केळी देखील सोबत घ्यायची आहे. या सर्व वस्तू घेऊन एक तांब्याचा कलश, एक केळी आणि त्याचबरोबर हा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे पिंपळ वृक्षाखाली. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करत असताना त्याखाली तुम्हाला फुलांचं आसन किंवा मग तुम्ही तांदूळ याचं आसन त्याखाली देऊ शकता. कारण दिवा असाच तुम्हाला खाली लावायचं नाही किंवा तिथेच पिंपळाचं पान पडलेलं असेल तर त्या पिंपळाच्या पानाचं आसन जरी दिलं तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला तिथे जर तुम्ही हळदी कुंकू घेऊन गेला असाल तर त्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू चंदन अर्पण करायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही पाणी तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते गोलाकार पद्धतीने त्या झाडाला तुम्हाला घालायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर जी केळी तुम्ही घेऊन गेलेला आहात ती सुद्धा तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे. केळीच्या झाडामध्ये पहा, भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो, त्यामुळे आपल्याला ही एक केळी तिथे तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे. मनोभावे हात जोडायचे आहेत, नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमचे कर्ज फिटण्याबाबत असतील, कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ती फिटण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पण बघा, जर तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर 11 प्रदक्षिणा तुम्ही नक्कीच घाला. तर पहा, एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. त्याचबरोबर तुम्हाला एक पिंपळा वृक्षाचं पान घरी आणायचं आहे. त्याच्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि हे पान थोड्या वेळासाठी आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. विसर्जित करत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत हे पान विसर्जित करायचं आहे. हा उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.